स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. कोल्हापुरातील गंजीमाळ परिसरात एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे. काल मध्यरात्री जवळजवळ अज्ञात व्यक्तीकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. आपण माझ्या मागे बघताय कशा प्रकारे वाहनांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. टू व्हीलरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलेलं आहे. टेम्पो असेल, रिक्षा असेल आदी वाहनं फोडण्यात आलेली आहेत. काही प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी या भागातील माझ्यासोबत आहेत. जाणून घेऊयात नेमका घटनाक्रम काय आहे, कशा प्रकारे वाहनांचं नुकसान करण्यात आले. दादा काय सांगाल, नेमकं कशा प्रकारे हे नुकसान झाले? रात्री सुमारे 1च्या दरम्यान रेसकोर्स नाका कमानीतून कमीत कमी 30-35 तरुणांचं टोळक्याने हत्यार सशस्त्र हल्ला पूर्ण आमच्या गंजीमाळावर केलेला आहे. राजाराम चौक ते जयभीम चौक या परिसरातील सर्व वाहनांची तोडफोड त्यांनी केलेली आहे. कोणतेही कारण काही माहीत नाही काय झाले. पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान फार केलेलं आहे त्यांनी येऊन. आणि 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, आमच्या भागातल्या टेम्पो रिक्षा यांचं नुकसान त्यांनी केलेलं आहे. काय कारण असेल यामागचं, काय सांगाल? कारण अद्याप काही आम्हाला लोकांना काहीही माहीत नाही. येथील लोकांना काही कुणाचं काय झाले, कोणासाठी भांडणं झाल्यात काहीही माहीत नाही. सगळीजण आपापल्या घरी रात्री झोपेत होते आणि अचानक गाड्या फोडत्याला आवाज आल्यावर सगळी लोक बाहेर आलीत. तशी ती इथून दंगा करत आरवाच्या भाषेत शिव्या देत जयभीम चौकातून राजाम चौकापर्यंत गेली. रोखण्याचा वगैरे प्रयत्न केला? नाही, रोखण्याचा वगैरे प्रयत्न केला नाही, कारण ते पूर्ण सशस्त्र आलेले. त्याच्या प्रत्येकांच्या हातात येडके घन होते, त्यानंतर काट्या होत्या. त्यामुळे डायरेक्ट आले होते. इथं हल्ला चालू केला, सगळ्या गाड्या फोड्या चालू केल्या. इथे तरुण काही आमचे बसलेले त्यांच्यावर शस्त्र उघडण्याचा प्रयत्न केला. मग त्यांनी जीव वाचवण्यासाठी त्यांनी धावपळ चालू केली आणि तसेच ते असं इथनं दंगा करत खाली चौकात गेले. या हल्ल्यामुळे जो भागातील जे राहणारे रहिवासी आहेत हे मोठ्या प्रमाणात भीतीच्या छायेखाली असलेलं आपल्याला बघायला मिळते. दादा काय सांगाल, नेमकं कशा प्रकारे ही घटना घडली रात्री? कशा प्रकारे घेतले म्हणजे काय म्हणजे माहित नाही, काय कोणामुळे काय झालं का नाही. फक्त बाकीचं का नाही, लोक म्हणजे गरीब लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. हातावरची पोट आहेत. आता समोर तुम्हाला टेम्पो दिसते किंवा रिक्षा दिसत्या, त्यांचं नुकसान भरपूर. 2 व्हीलर आहेत त्यांचं भरपूर नुकसान. आता एका गाडी घेतली एकाने, त्याचा हप्ता पण त्याने भराय नाही अजून, तरी त्याच्या गाडीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे असं वाढत चाललं आहे की हे कुठेतरी थांबायला पाहिजे. अशा प्रकारे आधी घडलेत काय? या आधी कधी नाही, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. पहिल्यांदाच प्रकार असा घडलेला आहे आपल्या इथं. याच्या आधी असा कधीच प्रकार घडलेला नाही. भांडणं वगैरे होणं एक ठीक आहे, स्वाभाविक आहे, काहीतरी किरकोळ होत राहते. पण असा दहशत माजवण्याचा प्रयत्न कधी आमच्या गंजीमाळ परिसरात झालेला नाही. आणि लोकलची कोणीही नागरिक नाही आहेत किंवा लोकलचा कोणताही तरुण नाही, ही सगळी बाहेरची आहेत. सुभाषनगर, जवाहरनगर इकडची सगळी ही टोळकी जी आहेत त्यांनी येऊन इकडे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक माणुसकीला काळीमा फासणारा हा जी घटना घडलेली आहे, त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी देखील आहेत. जाणून घेऊयात काय सांगाल. रात्री ही हल्ला झालेला आहे गाड्यांवर. सर काय सांगाल? वर्चस्व टोळी इथं हल्ला झालेला आहे. हां, पण एक इथं सर्वसामान्य नागरिक राहायला, तिथं सर्वसामान्य नागरिक पोटावर हातावर मिळवून खाणारी माणसं आहेत. या भांडणाशी ना ह्या गाड्या ज्यांची फोडल्यात त्यांचा कुठलाही मुलगा वगैरे ह्या भांडणाशी कुणाही काही रिलेटेड नाही. यासाठी आमची प्रशासनाला, पोलिसांना विनंती आहे की त्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी. यात कुठल्या गंजीमाळल्या लोकल मुलांचा या भांडणाशी काही सहभाग नाही यात. आणि कोणाचा हात असू शकेल असं वाटतं? हात काय नाही, पोरं फक्त तिकडचे सुभाषनगर, जवाहरनगर एवढीच माहिती आहे. तिथल्या पोरं म्हणजे आमचा काही संपर्क नाही. ही माणसं सर्वसामान्य कामधंदा करून खाणारी माणसं आहेत. हां, आणि नुकसान झालेलं आहे. पोलीस प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे की याच्यावर कठोर कारवाई व्हावी, कठोर व्हावी, एवढीच आमची इच्छा आहे. सर काय सांगाल, हा जो हल्ला झालेल्या गोष्टीवरती आळा आणणं गरजेचं आहे. हे ज्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्या एकाही माणसाचा ह्या गोष्टीशी काही संबंध नसताना त्यांचं नुकसान झालेलं आहे. काही रिक्षाचा आहे, टेम्पो आहेत, 2 व्हीलर आहेत. ज्या गाड्या त्यांनी फोडल्यात त्या गाड्यांचा आणि त्या गोष्टीचा काही संबंध नाही. कुठली मुलं होती, काय होती, ही शक्यतो करून लवकरात लवकर त्यांना आळा घालणे हे गरजेचं आहे. इथं पहिल्यांदा आमच्या एरियात असं प्रकार घडलेला आहे की बाहेरचं येऊन इथं दहशत माजून जात नाही. कारण का आणि मध्यरात्रीला येऊन ही गोष्ट केलेली आहे. लवकर आले असते तर काही लोकांनी आडवाडवी केली असती, पण आडवाडवी करण्यासाठी त्या वेळेत ती आली नव्हती. जास्तीत जास्त मध्यान्हला येऊन त्यांनी हा प्रकार घडलेला इथं. हे आमचं जयभीम चौक ते खाली राजाराम चौक या पूर्ण एरियात त्यांनी दहशत माजून गेलेले आहेत. त्यामुळे आता इथल्या परिसरातील लोकांच्या मनातली भीती आहे की रात्रीचं काय होऊ शकतंय किंवा काय नाही. यासाठी पोलिसांनी या गोष्टीचा कडक हे करावा.
आणि शक्यतो करून ह्या गोष्टी गांजाचं प्रमाण जास्त या गोष्टीत वाटतंय, त्यामुळं ह्या गोष्टीवरती आळा घालणं हे प्रशासनाचं काम आहे, हे त्यांनी केलं पाहिजे. परिसरात सीसीटीव्ही आहेत का? सीसीटीव्ही आहेत बऱ्याच ठिकाणी, कारण का इथं टिंबर मार्केट एरिया असल्यामुळे सीसीटीव्ही बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळं बऱ्याच सीसीटीव्ही त्यांना साध्य होऊ शकते, इथून मिळू शकते सगळं. कोल्हापूर ही शाहूंची भूमी आहे आणि अशा परिसरात अशी घटना घडणे फार निंदनीय आहे. पोलिसांनी CCTV कॅमेऱ्यातून जे काही रेकॉर्डिंग येतील त्याचा आधार घेत पूर्णपणे पारदर्शी याची तपासणी करणे आणि जे माझ्या गाडीचं नुकसान झाले तसंच भागातील काही नागरिकांचं नुकसान झाले त्याची पूर्णतः त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ह्या घटनेची सखोल चौकशी होईल अशी मी आशा बाळगतो. आणि धारदार शस्त्रांचा वापर करून हे झालेलं आहे, त्यामुळे त्यातही गांभीर्याने लक्ष द्यावं हीच कळकळीची विनंती. काय नेमका घटनाक्रम होता? रात्री हल्लेखोर आले, त्यांच्याकडे शस्त्र देखील होती. कशा प्रकारे भीतीच्या छायेखाली हा वातावरण आहे, हे परिसर आहे? आता धारदार शस्त्र होते त्यामुळं घन होतं, त्यामध्ये हातोड्यासारखा हत्यार त्यातला प्रकार असणारे हत्यार होते. असा प्रकार असताना तिथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे. या प्रकार कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं? यातून लोक आले तिकडनं बाहेर कमानीतनं आलेत, आपल्या मध्यस्थी मित्रमंडळापासून आलेत, ते सरळ खाली गेलेत. इथं लोक रात्री 8 वेळा झोपत असलेले लोक, ते मध्य गुंगीत असलेले झोपेत असून ते आलेत आणि हत्यारे घेऊन येऊन हे करत गेलेत, दहशत करत गेलेत. त्याच्याबद्दल तुम्ही काय असेल ते कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा. याचं कारण काय असेल असं वाटतं? काय त्यातलं कारण आता काय झाले ती काय कल्पना नाही आहे, कारण तरी पण आम्हाला या लोकांना लवकरात लवकर ही माहिती द्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आम्ही बोलतो. काल रात्री जो प्रकार आपल्या इथे झाला आहे तो पहिल्यांदाच आपल्या इथे झाला आहे, कारण अशी दहशत ही कधी झाली नाही आपल्या गंजीमाळमध्ये. तरी जवळजवळ 25 ते 30 जण एकत्र येऊन आपल्या इथे दहशत माजवण्याचं काम केलेलं आहे. तर गाड्या फोडल्यात, आपल्या दहशत माजवली, त्यासाठी गांभीर्याने आपली तक्रार नोंदवली. ही आपली फक्त इच्छा असून आपल्याला सहकार्य पोलिसांनी करावे. राजर्षी शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कोल्हापूर नगरीमध्ये हा जो अनुचित प्रकार घडला आहे, अत्यंत चुकीचा व माणुसकीला काळीमा फासणार आहे. माझ्या मागं बघताय की आपण कशा प्रकारे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान गेलेलं आहे. हा जो प्रकार घडला आहे तो पूर्व वैमनस्यातून काय जुन्या भांडणातून झाला आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. पण या संपूर्ण परिसराचा जर आढावा घेतला तर या परिसरातील नागरिक हे भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं. तुर्तास तरी मी येथे थांबतोय. केके न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र बागलसह समीर मकानदार, कोल्हापूर.